लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्ह्यातील ओझर शहरामध्ये कचऱ्याच्या गंभीर प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून बायो मायनिंग प्रकल्प सुरू करण्यात येणार असून कचऱ्याचे डोंगर कमी करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. अनेक वर्षांपासून साचलेल्या कचऱ्यामुळे उग्र वास, धुराचे लोट आणि आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी निवेदन देत हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे. तर नगर परिषद निवडणुकीनंतर नगरसेवकांनी देखील या प्रश्नावर आवाज उठवला आणि अखेर बायो मायनिंग प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आता लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार असून ओझर शहर प्रदूषणमुक्त होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. ओझर नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये कचरा डेपोचा प्रश्न हा अत्यंत भयंकर आणि ज्वलंत प्रश्न आहे. आणि कचरा डेपो हा शक्यतो नदीकिनारी किंवा पाण्याच्या ठिकाणी नसावा असा प्रघात आहे. परंतु आपल्याकडे ओझर शहरामध्ये जागाच नसल्यामुळे वर्षानुवर्षापासून हा नदीच्या किनारी कचरा साठत आलेला आहे. हा आपला ढीग जर बघितला तर प्रचंड मोठा ढीग तयार झाला आहे. शेजारीच बाणगंगा नदी आहे, तिची दुरावस्था झालेली आहे. आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून प्रशासकीय कारकिर्दीमध्येच बायो मायनिंगचा प्रस्ताव गेलेला होता. त्या कारकिर्दीमध्येच मंजुरी पण मिळालेली होती. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये आचारसंहिता असल्यामुळे त्याची टेंडरची प्रक्रिया वगैरे काही कारणास्तव लेट झाली. परंतु सर्व सन्माननीय सदस्यांनी पाठपुरावा करून त्याची निविदेची प्रक्रिया पूर्ण केली आणि ते काम एका ठेकेदाराला अलर्ट झालं आहे. दरम्यान ओझर नगर परिषदेवर भाजपची सत्ता असताना बायो मायनिंग मशीन येणार असल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवकांनी देखील कचराकुंडीवर भेट देत पाहणी केली आणि यावरून श्रेयवादाचे राजकारण रंगण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. प्रश्न होता नगर परिषदेच्या इथून माग प्रशासकीय कार्यकाळ असल्यामुळे काही प्रशासनाच्या अडचणी होत्या आणि आम्ही नगरसेवक सर्व निवडून आल्यानंतर पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार केल्यानंतर काही आपल्या शासनाने 2 कोटी काहीतरी 14 लाख रुपये त्या बायो मायनिंग यासाठी मंजूर केले आणि हे मशीन एक 2-4 दिवसात होईल ना चालू शिंदे साहेब. आता 4-5 दिवसात याचं उद्घाटन करून याचं विल्हेवाट लावली जाईल असं या ठिकाणी शिंदे साहेबांच्या वतीने आम्ही सांगू शकतो. ओझरकरांना किंवा इथं आजूबाजूला जो काही त्रास आहे तो निश्चित कमी होईल, त्रास कमी होतील. नदी याच्यानंतर नदीचं संगोपन चांगलं करू अशी आमची संकल्पना आहे. लवकरच बायो मायनिंग प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे. मात्र हा प्रकल्प श्रेयवादात अडकू नये आणि कचऱ्याचा प्रश्न कायमचा सुटावा एवढीच अपेक्षा आता ओझरकरांनी व्यक्त केली आहे. अझर कादरी, नाशिक न्यूज, ओझर, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.